वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ब्रीथिंग फिजिक्स. आजचा टॉपिक जो आहे त्याचं नाव तुम्हाला कॅप्शनमध्ये दिसलेच असेल, मराठी साहित्य. सो फर्स्ट ऑफ ऑल मला सांगायला आवडेल की मराठी साहित्य ज्यावेळेस मी म्हणतो ना त्यावेळेस मी मराठी भाषा म्हणत नाही आहे, मी साहित्याबद्दल बोलतो आहे. आणि मला याचीसुद्धा जाणीव आहे की जर मी मराठी साहित्य बोलतो तर डेफिनेटली तिथं मराठी भाषाही आलीच, पण सध्या मी भाषेबद्दल नाही बोलत आहे. वी शुड रिस्पेक्ट ईच अँड एव्हरी लँग्वेज, कारण की कोणतीही भाषा जी डेव्हलप झालेली असते ना ती 1 ते 2 दिवसामध्ये होत नसते, त्याला लाखो वर्ष गेलेली असतात. आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्याला माहीत असलं पाहिजे की भाषा म्हणजे नक्की काय असतं. भाषा म्हणजे एक जुळते मिळते शब्द वगैरे नसतात किंवा काहीतरी आवाज साऊंड क्रिएट होतो असं काही नसतं. भाषा एक ना कम्युनिकेशन आहे, ठीक आहे, एक माध्यम आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या फिलिंग्ज शेअर करू शकता. सो भाषेला कधीच आपण जज नाही करू शकत आहे, ती मराठी असो, हिंदी असो, लँग्वेज इंग्लिश असो, उर्दू असो, कोणती असो, आपण भाषेवरती तर नाहीच बोललं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल तो मी तुम्हाला मेन सब्जेक्टकडे माघारी आणतो की माझा जो मुद्दा आहे मराठी साहित्य. माझी आवड प्रत्येक साहित्यामध्ये आहे, पण आज मी तुम्हाला मराठी साहित्याबद्दल यासाठी सांगत आहोत की फर्स्ट ऑफ ऑल आपण महाराष्ट्रीयन आहोत. सो डेफिनेटली जे आपलं आहे त्याच्याबद्दल तर आपण बोललंच पाहिजे, जिथं आपण ॲक्च्युली कमी पडत आहोत. मी ऑब्झर्व केलं की बरेच लोक शायरीज असतील किंवा उर्दूमधल्या पोएट्री असतील जे खूप एज्युकेटेड आहेत, सो कॉल्ड इंजिनियर्स वगैरे आहेत, सो ते उर्दूकडे जास्त गेले आहेत किंवा अदर लँग्वेजकडे गेले आहेत, इंग्लिशबद्दल जास्त बोलत आहेत. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. मला फक्त त्यांना ही जाणीव करून द्यायची की आपलं साहित्य आणि आपल्या साहित्यातील रस किती आहे, ती काय नशा आहे, याच्याबद्दल थोडी जाणीव करून द्यायचे. सो मी प्रयत्न करतो की या 3 ते 4 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जे मला कळालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. आणि डेफिनेटली हा व्हिडिओ सगळ्यांसाठी तर बिलकुलच नाही आहे. सो ज्यांना या व्हिडिओमध्ये काही अपवाद आढळतील सो त्यांच्यासाठी फक्त सॉरी, याच्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही. सो आत्ताचं जे युग आहे ना, म्हटलं जातं की भारत महासत्ता होऊ शकतो भविष्यात. रिझन असं आहे की ओव्हरऑल वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त तरुणांची संख्या ही भारतामध्ये ॲज कम्पेअर्ड टू मिडल क्लास, मध्यम वयातील जे लोक आहेत किंवा वृद्ध वयातील जे लोक आहेत त्यांच्या कम्पॅरेटिव्हली पूर्ण जगामध्ये भारताची जी तरुण संख्या ती सगळ्यात जास्त आहे, ठीक आहे. तर आपला जो तरुण वर्ग जो आहे ना सध्या मॅक्झिमम टेक्नॉलॉजीकडे म्हणजेच तंत्रज्ञानाकडे झुकलेला आहे. मॅक्झिमम म्हणण्याव्यतिरिक्त मी 100% म्हणेन, त्यात काही असत्य नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की जो सदीतील सगळ्यात इम्पॅक्ट टाकणारा माणूस किंवा इन्फ्लुएन्सर ज्याचं नाव आहे इलॉन मस्क, हे जे लोक आहेत की मार्सवर जायचा त्यांचा प्लॅन झाला आहे. 2024मध्ये आपला पहिला मानव मार्सवरती असेल, मंगळ ग्रहावरती असेल. सो एकीकडे आपण इतक्या पुढे जात असताना टेक्नॉलॉजीमध्ये आपण तत्त्वज्ञानाबद्दल सुद्धा बोलायला हवं, आपण मराठी साहित्याबद्दल सुद्धा बोलायला हवं, बाकीच्या साहित्याबद्दल सुद्धा आपण बोलायचं, पण सध्या मराठी साहित्य. सो या काळाच्या ओघात ना आपण वि. स. खांडेकर असतील, पु. ल. देशपांडे असतील किंवा वपू काळे असतील, हे काही ठराविक मोठी मोठी नावं आहेत की यांचा थोडासा विसर पडला आहे, ठीक आहे. एखाद्याला जर तुम्ही विचारलं की वि. स. खांडेकरमधलं वी काय आहे, स काय आहे, तर सांगू नाही शकत आहे तो, ठीक आहे. किंवा वपू काळेमधलं व काय आहे, पू काय, हे त्यांना माहीत नाही आहे, ठीक आहे. सो मी बघतो की मॅक्झिमम या लेखकांचे जे स्टेटस असतील, वाक्य असतील, बरेच लोक यूज करतात, ठीक आहे, यूज करतात. बट ते फक्त कुठेतरी इमेज बघतात, ते ॲक्च्युली रिडिंग देत नाही त्या बुकला. मला त्यांना ॲक्च्युली जज नाही करायचं आहे, बट मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही ते वाचा, त्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट करून घ्या. एक सिंपल उदाहरण जर सांगायचं झालं की हे का जे लिहिलं ते किती महत्त्वपूर्ण होतं किंवा याच्यामध्ये खरंच किती नशा आहे, तर एक छोटंसं एक्झाम्पल आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की डू नॉट डिग इन टू पास्ट, इट ऑलवेज हार्मफुल, ओके, की भूतकाळात तुम्ही डोकवून बघू नका, तिथं फक्त तुम्हाला दुःख मिळेल. बट जे वि. स. खांडेकर होते त्यांनी 1870 मधले जे 1800 किंवा 1870 जो कालावधी आहे त्यांचा, त्यामध्ये त्यांनी ऑलरेडी लिहून ठेवलं की आठवणींच्या तंतूंना हृदयाचा झुला बांधून दुःखाखेरीज दुसरं काहीही मिळणार नाही, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकताय की काही शब्द जे गोळा केलेत आणि त्यांना अशा प्रकारे अलंकारिक प्रकारे त्यांनी जोडलंय की सिंपल जे तुमचं इंग्लिशमधलं आहे ना ते मराठीमध्ये किती भावपूर्ण शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केलंय. म्हणजे ज्याला हे वाचनामध्ये आवड असते ना त्याला नक्की हे कळेल की मला नक्की काय म्हणायचं आहे, ठीक आहे. सो हे जे वि. स. खांडेकर असतील किंवा पु. ल. देशपांडे असतील, तुम्हाला माहिती आहे की पु. ल. देशपांडे हे त्यांच्या मस्करी स्वभावासाठी खूप जास्त ओळखले जायचे. त्यांचं जर तुम्ही कुठेही वाचन केलं ना तर तुम्हाला त्यांच्या जे लिखाण आहे त्याच्यामध्ये एक सिरियसनेस पण दिसेल आणि त्याच्यामध्ये एक जोक पण लपलेला दिसेल, किंवा कधी कधी असं असेल की ॲक्च्युली तो जोक असेल पण त्याच्या पाठीमागं सिरियसनेस असेल. जर उदाहरण द्यायचं झालं तर त्यांचं एक सेंटेन्स होतं की माणसाची केस गेलेली असतील तरी चालेल, पण माणूस हा गेलेली केस गेलेली नसावी किंवा गेलेली केस नसावी, आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. सो या ज्या गोष्टी आहेत ना ते त्यांना महान बनवतात. रिझन असं आहे की आपण जेव्हा टेक्नॉलॉजीकडे बघत राहतो ना त्यावेळेस
इतक्या काळापूर्वी त्यांनी खूप मेहनत करून ज्या गोष्टी लिहिलेत ना, त्याच्यामध्ये जी नशा आहे ना, ते पण आपल्याला कळाली पाहिजे. एका हॉबी म्हणून, छंद म्हणून आपण ते जोपासू शकतो. आणि महत्त्वाचं लिखाणाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, जे मला पर्सनली वाटतं, तुम्ही एकाकीपणा जरी फील करत असाल ना, तरी त्यावेळेस ना तुम्ही तुमच्या भावना, कधी कधी असं होतं की आपल्याला ना कोणाला काही सांगायचं नसतं, ठीक आहे, आपल्यावर असं काही झालं असतं की आपल्याला कोणाला काही सांगायची इच्छा नसते. त्यावेळेस तुम्ही ना त्याचा यूज, तुमच्या मनातील भावनेचा यूज लिखाणासाठी करू शकता. आणि त्यावेळेस जे लिखाण उतरतं ना त्या पानावरती, तेवढं अप्रतिम असतं की मनातल्या सगळ्या भावना तिथे एकवटून येतात. सो हे आहे लिखाणाचं महत्त्व. आणि ह्या लेखकांनी आपल्याला त्या काळामध्ये त्या गोष्टी सांगून दिलेत. आता फॉर एक्झाम्पल वि स खांडेकर सरांचं जर आपण एक बुक बोललो की चला, 2 मने असतील, मुखवटे असतील, किंवा मग सुखाचा शोध असेल, त्याच्यामधील एक मुखवटे नावाचं बुक आहे. आता हे बुक माझ्याजवळ आहे, मुखवटे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे, ठीक आहे. स्वतःचे सुख आणि विकास ही या संगमातील पहिली नदी. त्या कुटुंबाच्या छायेखाली व्यक्ती लहानाची मोठी होते. त्याचे कृतज्ञतेचे ऋण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह. आणि ज्या समाजाचा घटक म्हणून व्यक्ती सुरक्षितपणे आपली जीवनयात्रा पार पाडते व आपल्या विकासाचे पद्धतशीर प्रयत्न करू शकते, त्या समाजाच्या प्रगतीला यथाशक्ती हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती. मनुष्याच्या या तिन्ही प्रेरणा स्वाभाविक आहेत, अगदी विलक्षण. प्रसंगी समाजासाठी कुटुंबाचा किंवा कुटुंबासाठी स्वतःचा व्यक्तीने बळी देणे योग्य ठरू शकेल काय? या सर्वसामान्य मनुष्याच्या दैनंदिन जीवनात व्यक्तिसुख, कुटुंब ऋण आणि समाजसेवा, नीट ऐका, या सर्वसामान्य मनुष्याच्या दैनंदिन जीवनात व्यक्तिसुख, कुटुंब ऋण आणि समाजसेवा ही अविरोधाने नांदू शकली तरच ते भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही दृष्टींना यशस्वी झाले असे म्हणता येईल. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आयुष्याला तुम्ही समृद्ध झाला कधी म्हणाल, ठीक आहे, तुम्ही सॅटिस्फाईड किंवा हॅपी म्हणताना ते समृद्ध, तर जीवनात व्यक्तिसुख, कुटुंब ऋण आणि समाजसेवा, ठीक आहे, हे 3 घटक ही अविरोधाने नांदू शकली तरच ते जीवन भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही दृष्टीने यशस्वी झाले असे म्हणता येईल, ठीक आहे. याच्यातून मला फक्त एवढंच प्रूव्ह करायचं होतं की त्या काळामध्ये, आता आपण टेक्नॉलॉजीमध्ये एवढे पुढे गेलो आहे, त्या काळामध्ये असं काही नव्हतं, डिजिटल प्लॅटफॉर्म नव्हते, काही नव्हते, किंवा जग एवढं एकवटलं नव्हतं. आता सध्या आपण अदर कंट्रीजमध्ये सुद्धा विदिन सेकंड काय करू शकतोय, जोडले जाऊ शकतोय. त्यावेळेस असं नव्हतं. ते जर एखाद्या गावामध्ये राहत असतील तर तिथलं जास्तीत जास्त नॉलेज त्यांना असेल, किंवा तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर, याच्या बाहेरचं तर नाही. बट त्या काळामध्ये सुद्धा त्यांना एवढ्या गोष्टी कळाल्यात की एक टोटली आपण इम्पॉसिबल गोष्ट म्हणू शकतो, अशक्य प्राय गोष्ट म्हणू शकतो, की त्या काळामध्ये एवढं कसं काही त्यांना सुचलं असेल. आता एक दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडं मुखवटे आहे वि स खांडेकर सरांचं, ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की आयुष्य ही एक रोज त्याच चाकोरीतून जाणारी निरस संसार कथा आहे, ठीक आहे. इनिशियली सुरुवात तर त्यांनी ना थोडंसं काय म्हणतात त्याला, दुःखी होऊन केल्यासारखं वाटतं, ठीक आहे, कारण की शब्द वापरलाय निरस. आयुष्य ही एक रोज त्याच चाकोरीतून जाणारी एक निरस संसार कथा आहे. वात्सल्य, प्रीती, करुणा, भक्ती अशा भावनांची सावली तिच्या वाटेवर अधूनमधून लाभत असली तरी हा रास्ता धुळीनं भरलेला. म्हणजे ते बोलत आहेत की इथं चांगल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतील, वात्सल्य, प्रीती, करुणा, भक्ती या गोष्टी सुद्धा मिळतील, तरी हा रस्ता धुळीने भरलेला आहे, ठीक आहे. प्रसंगी काटेकुटे आणि ठिकठिकाणी खचकळके असं आहे, ठीक आहे. पण ही निरस संसार कथा, आता इथून पुढे बघा, पण ही निरस संसार कथा प्रत्येकाला सरस वाटावी म्हणून उद्या पृथ्वीच्या पाठीवर सूर्य आपल्या किरणांनी कोणती अक्षरे लिहिणार आहे याची कल्पना आजच्या सूर्याला नसते. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बी ऑप्टिमिस्टिक, आशावादी राहा. आज जरी तुमचा वाईट दिवस आहे, उद्याचा सूर्य तुमच्यासाठी चांगला असेल. ॲट द सेम टाइम हे पण लक्षात घ्या, आज जर तुम्ही सुखात आहात तर त्याचा पण तुम्हाला एक शब्द आहे माज, वापरला पाहिजे की नाही माहीत नाही आला पाहिजे, ठीक आहे, किंवा गर्व नाही वाटला पाहिजे, कारण की उद्याचा सूर्य कोणासाठी बदलेल सांगता येत नाही, कदाचित तो तुमच्यासाठी खराब पण असू शकतो, ठीक आहे. तर या लेखकांनी त्या काळामध्ये हे जे लिखाण लिहिलंय, आणि महत्त्वाचं काय की त्यावेळेस जग एवढं एकवटलेलं नव्हतं, यापूर्वी मी बोललोय, आणि एवढा अनुभव त्यांना ज्या प्रकारे आला, तर हे जे तुम्हाला अनुभवातून सुद्धा मिळणार नाही ना. ॲक्च्युली म्हटलं जातं की खरं ज्ञान आहे ना ते अनुभवातून मिळतं. जेवढा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल तेवढे तुम्ही अनुभवी होता आणि तुम्हाला ज्ञान मिळत जातं. ॲट द सेम टाईम हे बुक वाचून सुद्धा, हे पुस्तक वाचून सुद्धा तुम्हाला एवढा अनुभव येईल, तुम्हाला एवढा त्याच्यामध्ये रस क्रिएट होईल, आणि ते एक वेगळी नशा आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः ते रिडिंगला टाकाल ना, इनिशियली वाटतं की
नाही वाचू शकत आहे, बुक्स चालू केली की झोप येते. बट ज्यावेळेस तुम्ही डेप्थमध्ये जाल, त्यांना त्यात काय म्हणायचं आहे आणि तुम्ही इमॅजिन कराल की त्यांची जी स्टोरी असेल ती जर इमॅजिन कराल ना, तर तुम्हाला ते प्रत्येक शब्द न शब्द तुमच्या स्वतःच्या आयुष्याशी रिलेटेबल वाटतील. ठीक आहे. एवढं मस्त आहे या बुक्समध्ये वाचण्यासाठी सगळ्या. आणि जे आपलं पूर्वी होऊन गेलेले लेखक असतील, बहिणाबाई चौधरी असतील किंवा आता जी मी नावं तुम्हाला सांगितली, हे लोक यांचं जे साहित्य आहे ना, अजरामर साहित्य आहे. तुम्ही ज्यावेळेस रीडिंग टाकायला चालू कराल छंद म्हणून, आणि महत्त्वाचं एक संधी पण आहे तुमच्याकडं या काळामध्ये, एक सिम्पल बुक घ्या आणि ते वाचायला चालू करा आणि पूर्ण करा. आवड निर्माण करा आणि आवड ऑटोमॅटिकली निर्माण होत जाते. तर तुम्हाला त्यातली मजा कळेल की वाचण्यामध्ये मजा काय असते. आणि जर तुम्हाला लिहायचं असेल ना, तर तुम्हाला वाचता आलंच पाहिजे. ठीक आहे. तर आजच्या भागात फक्त एवढंच. मी आशा करतो की मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळालं असेल. मी आज मराठी साहित्याबद्दल बोललो, मराठी भाषेबद्दल नाही. अदरवाईज तुम्ही बोलाल की जर मराठी साहित्याबद्दल बोलतोय तर हा इंग्लिश शब्द का वापरतोय. सो डोंट गेट कन्फ्यूज. फक्त आणि फक्त मराठी साहित्याबद्दल बोलायचं होतं. थँक्यू सो मच.